26 जानेवारी 1950 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांचं प्रातस्मरणीय ध्येय म्हणजे भारताचं संविधान बदलणं आणि त्यामुळे भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे ते संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्यापर्यंत अनेकांनी बऱ्याच वेळा ही संविधान बदलण्याची आपली जी इच्छा आहे ती प्रकट केलेली आहे। पण सत्तेमध्ये आलो की सर्व सरकारी संस्थांना नियंत्रणामध्ये ठेवून मीडियाला बटीक बनवून आपल्या आवडत्या उद्योगपतीकडून हवे तेवढे पैसे घेऊन ईडीचा गैरवापर करून आपण विरोधी पक्षांना राजकीय विरोधी पक्षांना खिळखिळ करू आणि मग एक देश एक धर्म एक भाषा एक नेता हे आपलं स्वप्न पूर्ण होईल असा संघ भाजपाचा कयास होता। परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची फार मोठी निराशा झाली आणि त्यांना हे लक्षात आलं की त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या या ध्येयामध्ये विरोधी राजकीय पक्षांव्यतिरिक्त एक मोठी शक्ती उभी आहे आणि ती शक्ती आहे सामान्य नागरिकांची, कार्यकर्त्यांची, सामाजिक संघटनांची, जे शाहू फुले आंबेडकरांचा जयघोष करतात, जे हातामध्ये संविधान घेतात आणि संघ भाजपच्या फॅसिस्ट राजवटी विरोधात जमिनीमध्ये पाय घट्ट रोवून उभे राहतात। अशा या लोकशाहीवादी आणि संविधानवादी शक्तीला संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी शोधलेला उपाय म्हणजे जनसुरक्षा कायदा। लक्षात घ्या, नक्षलवाद हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरचं मोठं आव्हान आहेच, ते गेली 50 वर्ष तसं आव्हान राहिलेलं आहे। परंतु नक्षलवादाची भीती दाखवत लोकशाहीवादी आणि संविधानवादी जी कार्यकर्ते आहेत त्यांना टार्गेट करण्यासाठीच हा कायदा निर्माण केला आहे। अशी भीती लोकशाहीवादी आणि संविधानवादी कार्यकर्ते आणि नागरिक का व्यक्त करतायत? त्यामागचं कारणच असं आहे की या कायद्यामध्ये केलेल्या तरतुदी, म्हणजे लक्षात घ्या की नक्षलवादाला समर्थन देणं, त्यांना पैसा पुरवणं, त्यांना शस्त्रास्त्रे पुरवणं किंवा त्यांची जी संविधान विरोधी विचारधारा आहे त्याचा प्रचार करणं, या सगळ्या बेकायदेशीर कृतीमध्ये कोणी जर इन्व्हॉल्व असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, याच्यावर कुणीही असहमती दर्शवणार नाही। परंतु हे जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं ते कायद्यात कुठेच नाही आहे। मग कायद्यात आहे तरी काय? तर या कायद्यामध्ये बेकायदेशीर कृती हा जो सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग आहे, त्याच्यामध्ये ज्या कृती दिलेल्या आहेत त्या जर आपण पाहिल्या तर मग आपल्याला लक्षात येतं की फडणवीसांचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खरे दात वेगळे आहेत। तर पहा, या बेकायदेशीर कृत्यांमध्ये त्यांनी असं म्हटलंय की सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता याला बाधा आणणाऱ्या कृती, म्हणजे मराठी भाषिकांचा जो मीरा भाईंदरमध्ये मोर्चा निघाला तो देखील अशी बाधा आणणारा आहे, हे लक्षात ठेवा। या व्यतिरिक्त काय तर सरकारी संस्था आणि त्या संस्थांमध्ये काम करणारे सरकारी अधिकारी हे जे व्यवहार करतात, हे जे जबाबदारी पार पाडतात त्याच्यामध्ये अडथळा आणणे हे देखील बेकायदेशीर कृत्य याच्यामध्ये दिलेलं आहे। हिंसेविषयी अर्थात उल्लेख आहे, त्याच्याविषयी कोणी असहमती दर्शवण्याचं कारण नाही, पण त्याचबरोबर लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार होईल अशा पद्धतीचा प्रचार करणं हे देखील त्यामध्ये आलेलं आहे। म्हणजे असा प्रचार कोणी करत असेल तर हे ठरवणार कोण? तर हे सरकारच ठरवणार। आणि याहीपेक्षा महत्त्वाचं त्याच्यामध्ये असं सांगितलं की जे सरकारी अधिकारी आहेत ते त्यांची जी ड्युटी पार पाडतात, त्यांची जी सरकारी काम जे आहेत ते पार पाडतात, त्याच्यामध्ये जर कोणी अडथळा आणला किंवा त्या संदर्भामध्ये कोणी जर शक्तीचा किंवा ताकदीचा किंवा हिंसेचा वापर केला तर ते देखील या बेकायदेशीर कृतींमध्ये आहे। आता मुख्य मुद्दा असा आहे की यामध्ये या सगळ्या ज्या बेकायदेशीर कृती दिलेल्या आहेत त्या संदर्भातली तरतूद ऑलरेडी कायद्यामध्ये आहेच ना। म्हणजे जो भारतीय न्याय संहिता आहे, जो पूर्वी IPC होता, इंडियन पिनल कोड, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये शिक्षेची तरतूद आहे। हास्यास्पद भाग जो आहे की सरकारी सेवकांच्या कामामध्ये अडथळा आणणं, तर हे देखील BNS मध्ये कलम 349 बघा, 350 बघा, 351 बघा, 352 बघा, या सगळ्या तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत। यापेक्षाही पुढे जाऊन जर हिंसक किंवा अशा प्रकारचे देशाच्या सुरक्षिततेला घातक असे जे विषय आहेत ते UAPA हा जो कायदा आहे जो 1967 मध्ये झालेला होता, या कायद्यामध्ये त्या सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत। आणि महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जो मोका कायदा आपण म्हणतो, जो संघटित गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये आहे,
त्याच्यामध्ये देखील अत्यंत कडक अजामीन पात्र अशा सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. मग तुम्ही ज्या तरतुदी, जे बेकायदेशीर कृत्ये सांगताय ते सगळे जर आधीच वेगवेगळ्या कायद्यांमध्ये आले असतील तर मग हा नवीन कायदा आणण्याचा अट्टहास का, हा खरा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे संविधानवादी लोकशाहीवादी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी आणि या कायद्याचा धाक दाखवून त्यांची संपत्ती, त्यांची घरदारं, त्यांची ऑफिसेस, त्यांचे बँक अकाउंट हे सगळं फ्रीज करण्यासाठी, हे सगळं अटॅच करण्यासाठी. बरं, आता दुसरी गोष्ट बघा की ही सगळी जी बेकायदेशीर कृत्ये दिलेली आहेत हे काय फक्त कडव्या डाव्या संघटनाच करतात का हो? यापैकी कोणतीही कृती जर यांच्या उजव्या कडव्या संघटनेने केली तर ती या कायद्याच्या कक्षेमध्ये येते का? तर त्याचं उत्तर आहे नाही. मग मुद्दा असा आहे की खास डाव्या संघटनांसाठीच म्हणून हा कायदा का केलाय, त्यामध्ये उजव्या संघटना का आलेल्या नाही? उजव्या कडव्या संघटना यांचं भाडोत्री सैन्य आहे आणि म्हणून त्यांना या कायद्यामध्ये घेतलेलं नाही. हे बरोबर आहे का नाही याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं. या कायद्याचा गैरवापर केला जाऊ शकतो का? तर निश्चितपणे केला जाऊ शकतो. आणि या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं ट्रॅक रेकॉर्ड हे कौतुक करावं असं नाही. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये ज्या लोकांना अटक करण्यात आली 2022 मध्ये, US सिक्युरिटी फर्म आहे सेंटिनल-1, त्यांनी असं दाखवून दिलंय की यातल्या काही लोकांच्या लॅपटॉपमध्ये यांनी एव्हिडन्स प्लांट केलेला आहे. तो हॅकर्सच्या माध्यमातून एव्हिडन्स प्लांट करण्यात आलेला होता. यावर न्यायालय जी काही भूमिका व्यक्त करायची ती करेलच, पण सांगण्याचा मतितार्थ हा आहे की देवेंद्र फडणवीसांचं ट्रॅक रेकॉर्ड हे चांगलं म्हणावं असं नाहीये. म्हणजे 2018 मध्ये ज्यांना अटक झाली आज 7 वर्ष झालेली आहेत, परंतु अजूनही त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले होते ते सिद्ध होऊ शकलेले नाहीत. आणि म्हणून जे छोटे सामान्य कार्यकर्ते आहेत जे आपापल्या भागामध्ये लोकशाहीची आणि संविधानाची लढाई लढतायत त्यांना या कायद्याच्या माध्यमातून अडकवलं जाणार नाही याची खात्री देता येत नाही. हा कायदा पारित करण्यामागचा दुसरा एक हेतू असा आहे की यांचे जे सरकारी उद्योगपती आहेत, यांचे जे लाडके उद्योगपती आहेत, त्यांनी आदिवासी भागांमध्ये आपले प्रोजेक्ट आणि प्रकल्प सुरू केलेले आहेत. या भागामध्ये त्या सामान्य आदिवासी शेतकऱ्यांनी विरोध करू नये म्हणून देखील हा कायदा आणण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच ही लोक साधी तलाठ्यासमोर, साध्या जिल्हाधिकाऱ्यासमोर यांनी जर काही निदर्शनं केली तर त्यांच्या कामामध्ये त्यांनी अडथळा आणलाय असा ठपका ठेवून या आदिवासी कार्यकर्त्यांना ते तुरुंगात टाकतील अशी साधार शंका आहे. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारनं अशाच प्रकारचा रौलट कायदा आणलेला होता, ज्या कायद्याअंतर्गत कोणाला कधीही अटक करता यायची आणि तुरुंगामध्ये टाकता यायचं. त्या विरोधात इकडच्या जनतेनं संघर्ष केला हा इतिहास आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना आणि त्यांच्या सरकारला जर असं वाटत असेल की असा काहीतरी कायदा आणून आपण लोकशाहीवादी आणि संविधानवादी कार्यकर्त्यांना भीती दाखवू आणि संविधान बदलण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू, तर त्यांचा हा गैरसमज आहे. देवेंद्र फडणवीस जितकी दडपशाही करू पाहतील तितक्याच वेगानं, तितक्याच ताकदीनं या मातीमधून, या महाराष्ट्रामधून प्रतिकार उभा राहील. लोकशाहीच्या बाजूनं, संविधानाच्या बाजूनं प्रतिकार उभा राहील. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारी लाडक्या उद्योगपतीनं एवढंच लक्षात ठेवावं की या देशानं ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उभं राहून ती लढाई जिंकलेली आहे. त्यामुळे त्याच द्वेषानं, त्याच कमिटमेंटनं पुन्हा एकदा या मातीतील जनता जनार्दन तुमच्या विरोधात उभा राहील, हे विसरू नका.